नमस्कार. वंचित न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सालाबादप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील होळे ग्रामपंचायत या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांची मुक्कामी पालखी असते. त्या संदर्भात आज या गावामध्ये कोणकोणत्या त्या पालखीसाठी कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येत आहेत, त्याचबरोबर गावामध्ये कोणत्या गोष्टी म्हणजे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी आज आपण अ, गावचे ग्रामसेवक आहेत, परत आपले गावचे सरपंच आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया, की कोणत्या सुविधा चालू केलेल्या आहेत. या ठिकाणी सालाबादप्रमाणे याही वर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी गावामध्ये 4 जुलै रोजी येत आहे. तर त्या पालखीच्या निमित्तानं या ठिकाणी जवळ-जवळ 100 ब्रासचा मंडप मंदिरासमोर दिलेला आहे आणि पलीकडं आपल्या पालखी तर नंबर 2 वर एक 60 ब्रासचा मंडप दिलेला आहे. संपूर्ण मंडप हा वॉटरप्रूफ आहे. वरती पत्रे, आतून कापड. त्यानंतर वारकऱ्यांसाठी सर्व स्वच्छता, निवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. रस्ते स्वच्छ केलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि ग्रामस्थांच्या वतीनं जवळ-जवळ 4,000 लोकांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देण्यात येणार आहे. आरोग्यासाठी या ठिकाणी आरोग्य कक्ष उभा केलेला आहे. अजून महिलांसाठी हिरकणी कक्ष उभा केलेला आहे. या ठिकाणी महिलांसाठी जवळ-जवळ मला वाटतं स्नानगृहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर मोबाईल टॉयलेट अशा सर्व आरोग्याच्या दृष्टीनं आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आणि त्याचं काम जवळ-जवळ पूर्ण आमच्या ग्रामपंचायत वतीनं आम्ही केलेलं आहे. पालखी तळाबाबत जो काही वाद होता, की जे काही अतिक्रमण होतं, जे काय त्या गोष्टी तुम्ही क्लिअर केलेल्या आहेत. त्या बाबतीत आता जो पूर्वीचा जो काही लिमिटेड एरिया होता, तो आता सविस्तर असा प्रशस्त असा एरिया झालेला आहे. त्याच्यामुळं भाविकांची ह्यात कितपत सोय होणार आहे? या ठिकाणी जेवणासाठी किंवा भाविकांना हिंडताना म्हणजे गावामध्ये वावरत असताना म्हणजे बाहेरगावाहून आलेल्या वारकऱ्यांची गर्दी होत होती. ती गर्दी होणार नाही. आणि या वर्षीच्या गरजेनुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार जेवढं काय अतिक्रमण किंवा थोडंसं किरकोळ अतिक्रमण होते ते आम्ही हटवण्याचा प्रयत्न केला आणि ते गरजेनुसार आदेशानुसार केलेलं आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे जे काही वारीसोबत येणारे जे काही भाविक हां. आहेत, त्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये, त्यांना गर्दी पण होऊ नये. जास्त गर्दी होऊ नये, या दृष्टिकोनातून हे सर्व वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरी होऊ नये आणि त्यांना जेवण्यासाठी आपण साधारणतः बरेच रस्त्यावर वगैरे गेल्या वर्षी पंक्ती बसवत होतो. त्या दृष्टीने इथं मैदान मोकळं रिकामं करण्याची गरज होती, त्या दृष्टीने आपण केलेलं आहे. वारी आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या दृष्टीनंच हे त्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी शासनानं दिलेला जो काही निधी आहे, तो निधी योग्यरित्या इथं वापरात आलेला आहे, हे दिसत आहे. परंतु यामध्ये पण तुम्ही जनतेला काय आवाहन कराल, की बाबा एकंदरीत जे काही आपलं अ, अ, पालखी आहे, या पालखीमध्ये नागरिकांनी कशाप्रकारे सहभाग करावा आणि कोणत्या गोष्टीचं सहकार्य करावं? या ठिकाणी हे वारकऱ्यांचा संतांचा मेळा आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व नागरिक वारकऱ्यांना आणि या एवढ्या आषाढी वारीच्या सोहळ्याला एकनाथ महाराजांच्या पालखीला सहकार्य करावं आणि प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला सहकार्य करून हा सोहळा सुरक्षित पार पाडावा एवढंच आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करतो. त्याचबरोबर तुम्ही या बाजूला पाहू शकता, की हिरकणी कक्ष आहे. त्यानंतर वैद्यकीय सेवा पण दिलेली आहे. कालपासून वैद्यकीय सेवा ही चालू झालेली आहे. म्हणजे कुठेतरी या सगळ्या गोष्टीचं अवेअरनेस ठेवून जेणेकरून सर्व भाविकांना पूर्णपणे अ, सुविधा ज्या आहेत, आरोग्य सुविधा असतील, पाणी असेल, पाणी आरोचं इथं दिलं जाणार आहे शुद्ध पिण्यासाठी. त्याचबरोबर जे काही आपली पालखीचं स्नान, पादुकांचं स्नान होतं, त्या ठिकाणी चौतरे वगैरे बांधण्याचं भविष्यात काय? त्या ठिकाणी आमची घाटाची मागणी आहे, चौतऱ्याची मागणी आहे. प्रशासन आम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य करतंय. यावर्षी मुरुम टाकून मध्यंतरी पाणी आल्यामुळं थोडंसं उशिरा काम झालं. पण आज मुरुम वगैरे टाकून आम्ही रस्ता तिथला स्वच्छ करून तिथलं बी काम आम्ही व्यवस्थित केलेलं आहे. आता आज मंडप टाकून पालखीची स्नानाची म्हणजे चंद्रभागा स्नान जे होतं नाथ महाराजांच्या पालखीचं, ती व्यवस्थितपणे पार पाडण्याचं काम आम्ही त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य त्यांना पण विचारू, की ग्रामपंचायत सदस्य म्हणून सदस्य बॉडीने या सर्व कामामध्ये कशाप्रकारे सहकार्य केलं? मी माजी सदस्य आहे. नाही, माजी सदस्य जरी असला तरी कशाप्रकारे सहकार्य? पूर्णच बॉडी ग्रामपंचायतची चांगलं काम करते आणि शासनाचे जे आदेश आहेत त्याचं तंतोतंत पालन करून ग्रामपंचायतनं लक्ष घालून चांगली व्यवस्था केलेली आहे.
येणाऱ्या भाविकांची कुठं गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. आरोग्याचा असू द्या, निवाराचा असू द्या, जेवणाची व्यवस्था असू द्या, स्वच्छतेची व्यवस्था असू द्या, पूर्णपणे ग्रामपंचायतने यात लक्ष घालून ते करून घेतलेलं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर गावचे ग्रामसेवक पण आहेत. त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया, की बसा प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्याकडून कोणकोणत्या गोष्टीचं म्हणजे आदेश दिलेले आहेत, त्या आदेशानुसार कोणत्या-कोणत्या गोष्टीचं पालन होणं आवश्यक आहे? वरिष्ठांनी ज्या ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करून म्हणजे एकदम बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊन पालखी तळ कसे स्वच्छ राहता येईल. आमचे सध्या बी एक 8-9 कामगार पालिका तळाच्या स्वच्छतेचं काम करत आहेत. मोबाईल टॉयलेट बोसे रस्ता येथे 50 येणार आहेत. पाण्याच्या टाकीजवळ स्नानगृह महिलांसाठी उभा केलेला आहे. आरोग्य कक्ष आहे, हिरकणी कक्ष आहे. सर्व प्रकारच्या सुविधांसाठी ग्रामपंचायत पूर्णपणे सज्ज आहे. धन्यवाद. त्याचबरोबर गावचे ग्रामस्थ पण त्यांना पण विचारूया, की इथं जे हे काय आरोग्य सेवा केंद्र सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण प्रोव्हाईड करणार आहोत भाविकांना? ह्याच्यामध्ये आपण येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मेडिसिन आपण देणार आहे त्यामध्ये. की कोणाला जखम असेल तर ड्रेसिंग असेल त्यांचं, की त्यांना मोफत आपण आरोग्य विभागातर्फे त्यांना औषधोपचार देत आहोत. कोणकोणत्या रोगासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून काय प्रिकॉशन्स म्हणून काय गोष्टी केल्या गेलेल्या आहेत का? सर्दी खोकल्यासाठी तर आपल्याकडे आहेत आणि इतर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन असतात. त्यासाठी पण आपण टॅबलेट अवेलेबल आहेत आपल्या. आणि साथीचे आजार होऊ नये म्हणून यासाठी आपण पाण्याची जी TCL तपासणी असेल, पाणी तपासणी जलशुद्धी करत आहे आपण सगळ्या गोष्टी. ठीक आहे. धन्यवाद. तर एकंदरीत जो काही शासनाचा निधी आलेला आहे किंवा प्रत्येक गावाला ज्या ठिकाणी पालखी तळ असतील किंवा पालखी मुक्काम असेल, या गावांना शासनाकडून निधी दिला जातो. तो तो जो निधी आहे, तो योग्य प्रकारे या गावामध्ये वापरला गेलेला आहे. तर त्या संदर्भात पण आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं, की हे जे काही गावामध्ये पालखी यायच्या आधी जे काही चालू आहे, ती योग्य आहे? कशाप्रकारे चाललंय? नाही, चांगल्या प्रकारे चालू आहे. सुविधा चांगली दिली आहे त्या. चांगले काम केले प्रशासनानं. बाकीचं जे काही नागरिकांना म्हणजे येणाऱ्या भाविकांना जे काही सुविधा देणार आहेत, त्याच्यामध्ये कुठं काही तुम्हाला वाटतं का बाबा इथं हे अजून द्यायला पाहिजे होतं, हे कमी आहे, हे जास्त आहे? चालू आहे, सरकार प्रयत्न चालू आहे, देतील सुविधा. जसं जास्त प्रमाणात लोकसंख्या वाढेल तसं चालू आहे त्यांचं देणं. धन्यवाद. त्याचबरोबर अ, या गावातील ज्येष्ठ नागरिक यांच्याशी पण आपण संवाद साधूया, की काय वाटतं म्हणजे उत्साह वाटतो पालखी येणार आहे? पालखीला संत आहे ना, 3रा नंबर संत आहे महाराज, एकनाथ महाराज. तुकाराम महाराज, ज्ञानदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज. त्यासाठी आपण स्वतः सेवा करायची, लुटून काढतो. काय करायचं, खडं लुटून ये, खडं टोचून ये. वारकऱ्याला म्हणून सगळा रस्ता लुटून काढला. पटांगण काढायला तू पोरायला. अगदी बरोबर. अगदी उत्साह आहे, मोठा उत्साह. गावामध्ये जे काही सुधारणा झालेल्या आहेत, जे काही सुविधा पुरवल्या झाल्या, त्याच्याशी तुम्ही म्हणजे समाधानी आहात का? अजून काय चांगले सोय झाले, सरपंचाने चांगलं केले काम. याच्यामध्ये अजून काय द्यायला पाहिजे होतं, काय नको, काय असं? काय जास्त सरकारनं जे देणार ते द्यावंच. म्हणजे जेवढं करेल तेवढं थोडं आहे. यावेळेस या सरपंचाच्या कालखंडामध्ये सालाबाद प्रमाणेही निधी येत होता, परंतु यावेळेस आलेला निधी योग्यरित्या खर्च झाला योग्य असेल? खर्च झालाय, बेस्ट झालं, पण सरपंचानं योग्य रीतीने काम केलंय. धन्यवाद. एकंदरीत पाहता लोकांमध्ये उत्साह आहे, जनसेवा चालू आहे आणि एकनाथ महाराजांची सालाबाद प्रमाणे ही पालखी शुक्रवारी मुक्कामी होळे या ठिकाणी येणार आहे. तरी या सर्व भाविकांसाठी होळे ग्रामपंचायत सज्ज आहे आणि त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी त्यांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह दिसून येतोय. वंचित न्यूजसाठी मी सचिन बाबर. धन्यवाद.